आज आपण शब्दसिद्धी या प्रकरणामध्ये परभाषीय शब्द शिकणार आहोत. तर कोणता परभाषीय शब्द आपण आज शिकणार आहोत? बघा बरं, आपण कोणते शब्द शिकलेलो आहोत आणि आता कोणता शब्द, कोणत्या भाषेतील शब्द आपला शिकायचा राहिलेला आहे. यावरून काही लक्षात येते का पहा. आज आपण पोर्तुगीज शब्द शिकणार आहोत. परभाषीय शब्दामधील पोर्तुगीज शब्द आज आपण शिकणार आहोत. आणि हा पोर्तुगीज शब्द किंवा हे पोर्तुगीज शब्द जे आहेत ते आपण एका गोष्टीच्या रूपाने आणि चित्रांच्या माध्यमातून शिकणार आहोत. एका मुलाची गोष्ट आणि त्याच्यामध्ये जे पोर्तुगीज शब्द आलेले आहेत ते त्याची चित्र आपण साईडला दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते शब्द लक्षात राहणं सोयीचं जाईल. आणि गोष्टीमध्ये येणारे पोर्तुगीज जे शब्द आहेत ते हायलाइट केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल की कोणता पोर्तुगीज शब्द आहे. शिवाय व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण पोर्तुगीज शब्दांची लिस्ट दिलेली आहे. तर गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि तुमच्या जे काही शंका असतील किंवा कमेंट्स असतील, तुम्हाला काही अडचण असेल किंवा आम्हाला काही तुम्ही सूचना देणार असाल तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चला तर मग आपण परभाषीय शब्दापैकी पोर्तुगीज शब्द शिकूयात. एका गावामध्ये बाळू नावाचा एक मुलगा राहत होता. बाळूचा दिनक्रम अगदी साधा पण आनंददायी होता. त्याला प्रत्येक गोष्टीत मजा मिळवण्याची कला साधलेली होती. सकाळच्या सूर्याच्या किरमिजीत रंगीत किरणाबरोबर तो उठायचा आणि वासाच्या साबणाने अंघोळ करताना तो त्याच्या आवडत्या सुगंधात हरवून जायचा. अंघोळीनंतर चहा करताना तो नेहमी बिस्किटांच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद घेत असे. चहा घेताना तो कधी कधी आजूबाजूच्या गोष्टीवर विचार करत बसायचा. त्याला त्याच्या आजूबाजूच्या जगाशी कुतूहल होतं आणि तो नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा. बाळूचं हसू आणि उत्साह नेहमीच इतरांना आकर्षित करत असे. बाळूच्या दिवसाचा हा साधा पण आनंददायी प्रारंभ त्याला उत्साही ठेवत असे आणि त्याच्या कामामध्ये उत्साह आणत असे. त्याला जे काही आवडत असे ते तो मनापासून करायचा. बाळूला चविष्ट पदार्थांची खूप आवड होती, त्यामुळे तो नेहमी नवीन चवी शोधण्याच्या प्रयत्नात असायचा. सकाळची वेळ होती आणि त्याचे वडील तंबाखू चोळत पायरीवर बसलेले होते. तिसऱ्या हंगामात निघालेल्या फुलांच्या गंधाने त्याचे मन रमले होते. तरीही तो कामाला बोलवण्यासाठी कोणीतरी येईल का याची घमेले घेऊन आतुरतेने वाट बघत होता. त्यानंतर त्याला अचानक लक्षात आले की आज त्याच्या इथल्या चविष्ट खास पदार्थांच्या बाजारात कुठल्या नव्या आस्वादाचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे तो त्याच्या तंबाखू खाणाऱ्या वडिलांना खुदकन हसत म्हणाला, जर कामाला बोलावणे आलं नाही तर मी स्वतःच्या चवीच्या शोधात निघेन. आणि असे म्हणून बाळू कामाची चिंता झुगारून चविष्ट पदार्थांच्या शोधात निघाला. त्याला माहीत होते की चविष्ट खाण्यामुळे दिवस चांगला जातो, त्यामुळे तो उत्साहाने घराबाहेर पडला. गावातल्या हॉटेलात त्याने कोबीच्या गरमागरम पराठ्यांचा आणि बटाट्याच्या भजींचा आस्वाद घेतला. बाळू साधा आणि विनम्र होता. तो त्याच्या आवडत्या पदार्थावर ताव मारायचा. गावकऱ्यांच्या मदतीसाठी तो नेहमी तत्पर होता. त्याचे दैनंदिन जीवन कठोर मेहनत आणि साध्या आनंदात भरलेले होते. दुपारच्या जेवणात पाव, भाज्या आणि लोणचं खाल्ल्यावर त्याला अपार आनंद वाटत असे. बाळूला फळांमध्ये फणस व हापूस खूप आवडायचे. त्या फळांचा अनुभव त्याला नेहमीच ताजगी आणि उत्साह देत असे.
कामाचे स्वरूप देखील त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभत होते. कधी तो कोष्ट्याकडे काम करायचा, म्हणजे त्याला शिल्पकलेचा आनंद मिळत असे. तो कधी सुताराकडे जाऊन मेज बनवण्याचे काम करत असे, तर कधी बिजागरी बसवत असे. कामाच्या पगाराने त्याला हॉटेलमध्ये लाडाचे खाणे खायला मिळत असे आणि त्यामुळे त्याची मेहनत सार्थक होत असे. त्याची ही साधी जीवनशैली आणि लोकांसाठीची प्रेमळ वृत्ती त्याला गावात सर्वांचा लाडका बनवायची. बाळूचं हसणारं आणि मदतीला तत्पर असणं हे सर्वांच्या हृदयात स्थान मिळवून गेलेलं होतं. या गोष्टीमध्ये जे जे पोर्तुगीज शब्द आलेले आहेत ते इथे दिलेले आहेत. पटाटा, तंबाखू, घमेले, पगार, बिजागरी, कोष्टी, फणस, हापूस, पायरी, कोबी, मेज, लोणचे, बिस्किट, पाव, साबण. आता हे शब्द जे आलेले आहेत हे तुम्हाला अभ्यासासाठी स्वतंत्र दिलेले आहेत. या शब्दांच्या आधारे किंवा जे गोष्टीमध्ये शब्द आलेले आहेत ते हेच शब्द आहेत आणि यांच्याच आधारे आपली गोष्ट तयार झालेली आहे, जेणेकरून गोष्टीच्या रूपाने आणि चित्राच्या रूपाने हे शब्द तुमच्या लक्षात राहील. म्हणजेच तुम्हाला परीक्षेसाठी परभाषीय शब्द ओळखामध्ये पोर्तुगीज शब्द कोणता हा प्रश्न आला तर अजिबात अडचण निर्माण होणार नाही आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. तर तुम्ही ही गोष्ट वारंवार ऐका आणि हे शब्द लक्षात ठेवायला गोष्ट आणि चित्र उपयोगी पडतील. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.